मी मानसी सी क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आहे वटपौर्णिमा। मोगऱ्याचा छान गजरा मिळाला आणि ही माझी साडी, ही माझी पूजेला घालायची साडी आणि वरची दारी अशी छोटी आहे। हा खालचा भाग साडीचा आणि हा पदर। मी फॉल लावून घेतली आहे, बेडिंग पण केली आहे साडीला आणि माझ्या मशीनवरच केली बेडिंग आणि फॉल पण मशीनवरच लावली आहे। आणि हा ब्लाऊज, हा छोटे आहेत ब्लाऊजचे, इथे लेस लावली आहे, इथेही नॉट लावली आहे आणि इथे अशी डिझाईन केली आहे गळ्याला। हा ब्लाऊज मी बाहेरून शिवून घेतलेला। पावसाळ्यात झाडं छान दिसतात ना, हिरवीगार एकदम। तुळशी पण भरपूर लावल्यात आणि हे वडाचं झाड पण आता मोठं झालं आहे। कोंडी मोठी आहे ना, पाणी भरपूर राहतं आतमध्ये। उंबरा धुवून घेतला आणि वडाच्या झाडाकडे रांगोळी काढून घेतली। वडाचं झाड थोडं पुढे घेतले म्हणजे कसं फिरायला मिळतं फेरे घालताना। आणि मग आता ताट करून घेते। ताट बघितलं किती छान बनवलं आहे। यावेळी मला फळं पण छान मिळाली, फणस मिळाला, अख्खा फणस आणला आहे पण गरे छान मिळाले। जांभळं मिळाली, करवंद पण मिळाली, काकडी घातली आहे। जे मनी ओवून घेतात ना ते देवाच्या, वडाच्या आणि तुळशीच्या वाणामध्ये घातलं आहे। देवाच्या म्हणजे देवाऱ्याकडे जे ठेवणार वाण त्याच्यामध्ये, बाकी नाही घातलं आहे। आणि मी हे गळ्यात बांधून घेतलं आहे म्हणजे घाई नाही होत म्हणून। मी जेवण बनवून घेतलं म्हणजे पूजा आरामात करायला मिळते। जेवणाला मुगाची डाळ बनवली आहे जिरं टाकून, ढोबळी मिरची बनवली आहे चणा डाळ टाकून आणि भात बनवला आहे। भाकरी नाही बनवली, विडाला फक्त चपाती बनवली। फळं आहेत ना मग तेवढं होऊन जाईल, भाकरीची आज गरज नाही आहे। आणि नाश्त्याला पण काही नाही बनवलेलं, फक्त पेज बनवलेली आणि फळं खाल्ली। पाऊस नव्हता ना मग पूजा छान करायला मिळाली। इथे निरांजन पेटवून घेतलं, वडाला पाणी घातलं आणि नंतर मग अगरबत्ती ओवाळून घेतली। एक अगरबत्ती तुळशीच्या पूजेसाठी ठेवली, वडाची पूजा करून झाल्यावर तुळशीची पूजा करून घेईन। आणि हा रुमाल मला आईने दिला आहे, थोडा बाजूला करून ठेवला। हळद कुंकू लावून घेतलं वडाला। पूजेच्या साहित्यात काढवात पण आहे। काढवात म्हणजे एक काठी घ्यायची, त्याला कापूस गुंडायचा, तेलात बुडवायची ती आणि पेटवायची। आम्ही जेव्हा वाण ठेवतो ना किंवा ओटी भरताना असं 5 वेळा टेकवतो आणि नंतर ठेवतो। काढवात लावली आणि वस्त्र ठेवली आणि नंतर तुळशीची पूजा करून घेतली। तुळशीला पण हळद कुंकू लावून घेतलं आहे आणि नंतर मग तुळशीकडे पण वाण ठेवलं। वडाचं झाड लहान आहे ना मग दोरा थोडासाच लागतो। पंधरवड मोठं मिळालं तेच बांधून घेतलं आणि मग फेरे घालून घेतले। फेरे पण लवकर घालून येतात झाड छोटं असल्यामुळे। आपलं झाड असलं ना की पूजा छान करायला मिळते आणि आपल्या वेळेनुसार पण करायला मिळते आणि एकदम शांतपणे पूजा होते। माझी तर रोजच पूजा होते पण आजची वेगळीच ना पूजा। दोरा तुझा एकदम भारीतला आहे। देवाकडे काही मागावं नाही लागत, देवाला सांगायचं की तुझ्या मनासारखं होऊ दे, मग आपलं पण खूप उत्तमाचं होतं। आपल्याला कुठे माहीत असतं आपल्याला काय हवं, देवाला सांगितलं की झालं। देवावर सोडलं ना की देव आपल्याला काहीच कमी नाही पडायला देत। इथे नमस्कार केला आणि मग त्यांना वाण दिलं, ते छान तयार होतात। त्यांनी माझ्याकडून वाण घेतलं आणि मग जेवले। 2:30 वाजलेले पूजा होईपर्यंत। आजची पूजा खूप मनासारखी झाली। माझे व्हिडिओ बघणाऱ्या वडीलधाऱ्यांना नमस्कार आणि छोट्यांना आशीर्वाद। विण्याला मी दरवेळी ना अशा हिरव्या बांगड्या आणते, मग ती घालते आणि छान तयार होते। यावेळी तिने येलो कलरचा फ्रॉक घातलेला आणि या हिरव्या बांगड्या घातलेल्या। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।